तळेगाव दिघे पाणी पुरवठा योजना होती, त्याचं लाईट बिलाचं 10 कोटी रुपये थकीत झालं आहे, परंतु पाणी नसताना सुद्धा 10 कोटी रुपये याचे बिल आलेले आहेत. तर माझी आपल्या माध्यमातून शासनाला विनंती राहील का हे सुद्धा याच्यामध्ये सवलत मिळाली पाहिजे, वीज बिल माफ झालं पाहिजे, या दृष्टीने सरकारने प्रयत्न केला पाहिजे. तसेच माझ्या मतदारसंघातील ज्या जलजीवनच्या योजना आहेत त्याचे प्रलंबित ज्या आहेत त्या तत्काळ सुरू होणं गरजेचं आहे. बंद पडलेल्या योजनांची तांत्रिक तपासणी करून त्या दुरुस्त होणं गरजेचं आहे. अध्यक्ष महोदय, पाणी व स्वच्छता हा केवळ विकासाचा नाही तर आरोग्याचा व मानवी सन्मानाचा प्रश्न आहे, म्हणून शासनाने या विषयाला अत्यंत प्राधान्य देऊन तातडीने ठोस उपाययोजना करावा अशी मी विनंती करतो. अध्यक्ष महोदय, दिव्यांग विभाग बाब क्रमांक 191 पृष्ठ क्रमांक 149. आज आपल्या सरकारच्या माध्यमातून संजय गांधी निराधार योजनेसारख्या योजना राबवताना दिव्यांग बांधवांना 1500 रुपयाचे 2500 रुपये केले गेले, त्याबद्दल मी शासनाचा आभारी आहे. परंतु माझी शासनाला विनंती राहील का हे जे आमचे दिव्यांग बांधव आहेत यांच्यासाठी तालुका स्तरावरती दिव्यांग भवन हे झालं पाहिजे. त्या माध्यमातून त्यांना तिथं छोटे मोठे उपक्रम त्यांच्या संघटनेच्या माध्यमातून निश्चित राबवता येतील. माझ्या संगमनेर येथे बीओटी तत्वावरती बस स्थानकाचं काम झालंय, यामध्ये दिव्यांग बांधवांना देण्यासंदर्भात गाळे देण्यासंदर्भात कोर्टाने सुद्धा निकाल दिलेला असताना सुद्धा तो जो विकासक आहे तो विकासक त्या दिव्यांग बांधवांना गाळे देत नाही, तर आपल्या स्तरावरून सुद्धा त्यांना सूचना होऊन त्यांना गाळे कसे मिळतील यासाठी प्रयत्न होणं गरजेचं आहे. तसेच माझी आपल्या माध्यमातून शासनाला विनंती राहील का दिव्यांग बांधवांना ज्यावेळेस संजय गांधी योजना असेल किंवा इतर योजनेचा लाभ देताना आपण जी उत्पन्नाची मर्यादा त्यांची कुटुंबाची म्हणून बघतो, परंतु दिव्यांग बांधवांच्या बाबतीत ही अट कुठेतरी शिथिल करावी असं मला वाटतं. तसेच वारंवार त्यांना KYCच्या माध्यमातून अडवणूक केल्या जाते, ही सुद्धा कुठेतरी थांबले पाहिजे.